तिकीट न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराचं आंदोलन, रामटेकडीजवळ इच्छुक उमेदवाराचं खाली डोकं वर पाय करत आंदोलन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 उमेदवारांचं सामूहिक आंदोलन। जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना अवैध दानाचा निर्णय घेतल्यानं 6 जणांचे प्राण वाचणार, अवैध दानासाठी जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर तयार। नाशिकच्या सिन्नरमध्ये ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात, 2 जणांचा होरपळून मृत्यू, जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनं संरक्षण कठडे तोडून महामार्गाच्या खाली कोसळले। टँकरला भीषण आग लागल्यानं चालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणेंकडून शक्ती प्रदर्शन, भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला। दीपक बडगुजर यांच्या विरोधात लढण्यावरती मुकेश शहाणे ठाम। मनसेकडून प्रभाग क्रमांक 177 मध्ये गुजराती उमेदवार, प्रभाग क्रमांक 177 मध्ये हेमाली बन्सालींना उमेदवारी, हेमाली बन्सालींनी राज ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शीतल शेठ देवरुखकरांचा राजीनामा, शीतल शेठ देवरुखकरांच्या रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश। प्रभाग क्रमांक 51 मधून शीतल शेठ देवरुखकर होत्या इच्छुक, पक्षाकडून जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं नाराज। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजनांवर नवीन जबाबदारी, पूनम महाजनांची वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती, पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात। ठाण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदेनं भाजपामध्ये प्रवेश केला, मात्र अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज भरला। मयूर शिंदेंवर अनेक गुन्हे दाखल, निवडणुकीच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता। परभणी महापालिकेसाठी छाननीनंतर 608 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर 21 इच्छुकांचा अर्ज बाद झालेल्या वंचितचे 3, तर ठाकरेंची शिवसेना, मनसे, बसपा, जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवाराचा समावेश। धुळे महानगरपालिका निवडणुकीत 215 उमेदवारी अर्ज बाद, छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज बाद झालेत, तर छाननीनंतर 552 अर्ज वैध ठरलेले आहेत। अमरावती महानगरपालिकेत निवडणुकीत अनेक उमेदवारांना धक्का, 6 झोनमधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध, जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यानं कारवाई, अनामत रक्कम न भरल्यानं अनेक अर्ज बाद, भाजपसह विविध पक्षांना फटका। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुखांना पोलिसांनी केली अटक, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवीगाळ केल्याचा बाळासाहेब देशमुखांवर आरोप। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पहिला दिवस, बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत, अर्ज छाननीची प्रक्रिया काल पूर्ण, निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात। अहिल्यानगरमध्ये अर्ज छाननीच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा, अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांच्याकडून भाजपचे अधिकृत उमेदवार दत्ता गाडळकरांचा अर्जावर हरकती, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांचे अर्ज वैध ठरवले। लोकांनी आमच्या अर्जावर हरकत घेतली होती, ती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली। मी माझ्या मायबाप जनतेला एवढं सांगेल, जरी विरोधकांनी आमच्यावर कोणते आरोप करून कोणत्या हरकती घेऊन आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आमच्या जनतेसाठी आणि आमच्या मायबाप जनतेसाठी, आमच्या ज्येष्ठांसाठी, आमच्या मित्रपरिवारासाठी कुठेही